आज महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्तानं भाविकांच्या उत्साहाला उधाण आलंय। बम बम भोलेचा जयघोष करत हजारो भाविक हे राज्यामधील विविध मंदिरामध्ये दाखल झालेत। मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। अंबरनाथमध्ये थेट जाणार आहोत। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मयुरेश, भक्तांचा उत्साह आज दिसून येतोय। नक्कीच ऋषाली, आपण जर बघितलं अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे। 966 वर्ष पूर्वीचं हे जुनं शिवमंदिर आहे आणि ह्या शिवमंदिराला महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक हे महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी जर बघितलं भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रात्री 12 वाजता या ठिकाणी पाटील कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं झालं आहे। पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 4 लाख भाविक या महाशिवरात्रीनिमित्त या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि एकच गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, बम बम भोलेनाथाचं। आणि संपूर्ण जर आपण परिसर जर पाहिला तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। अंबरनाथ नगरपालिकेकडून विशेष या ठिकाणी एक भाविकांसाठी दर्शन भेटावं। बरोबर, नक्कीच धन्यवाद मयुरेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आढावा घेण्यासाठी। आणि आता आपण थेट जाणार आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पवन, आपण पाहतोय की शिवभक्तांचा मोठा उत्साह आणि मंदिरांमध्ये मोठी गर्दी। नक्कीच आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आज भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। मात्र आपण जर या ठिकाणी बघितलं तर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती चारही बाजूने करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून देखील गर्दीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलं आहे। दर्शनासाठी विशेष अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र आज महाशिवरात्रीची गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी या ठिकाणी व्हीआयपी दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाविकांच्या आपल्याला अशा पद्धतीच्या पहाटेपासून लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी पाहायला मिळत आहेत। मंदिर परिसरातील ही आपण दृश्य पाहतोय। एकीकडे मंदिरामध्ये भाविकांची ही मोठी गर्दी आहे तर दुसरीकडे महाशिवरात्रीनिमित्त विद्युत अशी आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला त्र्यंबक नगरीमध्ये पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी भाविकांच्या गर्दीच्या दृष्टिकोनातून मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देखील नियोजन जे आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऋषाली, नक्कीच धन्यवाद पवन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, या संपूर्ण आढावा घेण्यासाठी। तर बाबुलनाथ मंदिरामधून आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी तोही पाहूयात। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरमध्ये भाविकांची गर्दी उसळायला सुरुवात झालेली आहे। शनिवारी रात्री 12च्या नंतर भाविकांना दर्शनाला मुभा देण्यात आलेली आहे आणि भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत। हे तुम्ही पाहू शकता की मंदिरातले आतले दृश्य आहेत आणि भाविक इथं दर्शनासाठी येत आहेत। कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आहेत, त्याचबरोबर मंदिरामधले जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा सुरक्षेच्या संदर्भात किंवा भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये ह्याची काळजी घेत आहे। रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत सर्वसामान्य जे भाविक आहेत त्यांना दर्शनाची सोय उपलब्ध राहणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।